Yes, good evening, all of you. Already we have seen the how to find out the SI unit, how to find the out the SI unit of a given physical quantity. Today's top today's topic is dimensions. So, what is the dimension? That is the first question. What is the dimensions? Now, for understanding the definition for dimensions, let us see some example. Then I will define it. Now, before defining the dimensions, some for convenience, for 7 physical quantity, that is a fundamental quantities. So for convenience, we are using a single letter for expressing the dimensions. Dimensions find out करायला ज्या आपल्याकडं 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे, जशी लेंथ आहे, तर डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लेंथ साठी सिंगल लेटर यूज करायचं आहे, दॅट इज अ कॅपिटल एल फॉर कन्व्हिनियन्स. मास साठी आपल्याला यूज करायचं कॅपिटल एम. लेंथ साठी एल सांगितलं मी तुम्हाला टाइम, इट इज अ कॅपिटल टी. सो देयरफॉर फॉर लेंथ we will use a single letter for defining the dimensions. For obtaining the values for dimension, लेंथ साठी आपण काय यूज करूया, कॅपिटल एल लेंथ. मास, मास जी अनदर फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्यासाठी काय यूज करूया मित्र, फर्स्ट लेटर, दॅट इज अ कॅपिटल एम, दॅट इज अ कॅपिटल एम. टाइम साठी यूज करूया आपण मित्र. सो व्हॉट इज द टाइम, इट इज अ कॅपिटल टी, कॅपिटल टी. For convenience, we are using for only for dimensions. Okay, now next one, it is a temperature. Temperature मित्र, टेम्परेचर साठी ऑलरेडी टी आणि टी सारखा आहे. सो दॅट इज वाय वी विल यूज another letter for temperature. So we will take the help of unit. What is the unit of temperature, SI unit? Kelvin. So let us write capital K. Let us write capital K. ठीक आहे ना, कारण लेटर सारखा आला मित्र, टी टी, कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. टी कशाचा आहे, टाइमचा आहे का टेम्परेचरचा आहे. दॅट इज वाय वी आर युझिंग the letter for unit, SI unit of temperature, that is a Kelvin, capital K. ठीक है ना. Generally these are the 4 quantities. Now एक राहिला फक्त इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंटचा मित्र सी नाही घेणार, कारण ल्युमिनस इंटेन्सिटी साठी सी घेतोय आपण. सो इलेक्ट्रिक करंटचा SI युनिट काय, एम्पियर. सो लेट अस टेक एम्पियर ए. और करंट कशाने डिनोट करतो आपण, आय ने. So I or capital A, you can take one of them. Either use A or capital I. Either use A or capital I for dimensions. So these are the 5 fundamental quantities which are very IMP for dimensions. Rest of the 2 fundamental quantity not used generally in the entire physics. Sometime it is used. तर कोणत्या मित्र त्या अजून 2 कोणत्या राहिल्या आपल्याकडं, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटीचा जो SI युनिट आहे, कॅन्डेला. सो देयरफॉर वी विल यूज C फॉर इट. C फॉर इट. अमाउंट ऑफ सबस्टन्स, last one, it is nothing but what, amount of substance. What is that? It is a amount of substance. So it is a mole. ठीक है ना, it is a mole. तर हे जे मित्र
हे सिंगल लेटर आपण यूज करणार आहोत. सो आउट ऑफ देम द 5 आर व्हेरी व्हेरी IMP, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे मित्र. सो लेट अस फाइंड आउट व्हॉट इज द डायमेन्शन्स. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, व्हेरी 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 IMP. JEE आणि नीट साठी मित्र एक क्वेश्चन कंपल्सरी असतो एक्झाम मध्ये 4 मार्क्स साठी, and it will be based on dimensions. Compulsory एक क्वेश्चन आहे मित्र. So that is why it is very very IMP. Now let us start dimensional formula for velocity. As we know, what is the formula for velocity? Velocity चा काय फॉर्म्युला आहे मित्र आपल्याकडे? The formula for velocity, it is a displacement upon time. What is that? It is a displacement upon time divided by time. So that is the dimension that is the formula for velocity. मित्रो, आता याचं डायमेन्शन कसं काढायचं? डायमेन्शन साठी नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करत असतो आपण, असा लक्षात घ्यायचं. सो दिस इज द डायमेन्शन. याचा मीनिंग काय होतो की आपण आता डायमेन्शन यूज करणार आहोत. वी आर गोइंग टू यूज डायमेन्शन फॉर वेलॉसिटी. आताच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? लेंथ. आणि लेंथ साठी आपण डायमेन्शनल युनिट कोणतं यूज करतो मित्र? कॅपिटल एल. कॅपिटल एल. सो लेट अस राइट कॅपिटल एल. लेट अस राइट कॅपिटल एल divided by, as I explain, what is the letter used for time dimensional unit? What is that? Time for T for time. So it is a capital T. It is a capital T. बघा मित्र, हे कन्व्हिनियन्स साठी आपण हे लेटर यूज करतोय. आता इथं एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला what we are going to see here, we will never use any letter in the denominator. डिनॉमिनेटर मध्ये आपण एकही लेटर नाही ठेवत, सगळे न्यूमरेटर मध्ये घेऊन जातो. सो एव्हरीथिंग विल बी इन द न्यूमरेटर. आता L as it is. I am keeping L as it is. M आणि T, LMT. So this is the dimension. This is the dimension. असं लिहूया त्याला आपण. ही डायमेन्शन कोणाचं झालंय? वेलोसिटीचा. मित्रों, L इज देयर. यस, सबका मालिक एक. कोई नहीं होता है तो वन होता है, खुदा होता है. तर याच्या डोक्यावर वन असतं मित्र ऑलवेज. L आहे म्हणजे एक आहे. सो वन लिहू आपण, याच्या डोक्यावर वन लिहू. सो दॅट इज द पॉवर. And power is called dimensions. Power is the dimensions. Power is the dimensions. Is there M in this formula? In this formula, is there M? M आहे का तिथं? No. Absent आहे म्हणजे 0. So 0 here. Raised, it is what is the power, what is the dimension? 0. What about time? What about time? मित्र, टाइम डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला आपल्याला न्यूमरेटर मध्ये घेऊन जायचं आहे. न्यूमरेटर मध्ये तर काय होणार? T to the power -1. T to the power -1. So it is -1. It is -1. तुम्ही म्हणणार सर हा M कसा आला? ओके, नो प्रॉब्लेम. L अपॉन T आहे, सांगतो तुम्हाला. सो सपोज L अपॉन T कसं लिहू शकतो आपण? L T टू दी पॉवर -1. कारण हा डिनॉमिनेटर मध्ये जर गेला तर प्लसचा मायनस होतो, हे आपल्याला माहिती आहे. कसं? 1/10 जर असेल, सो इट बिकम 10⁻⁻1. आता इथं 1 असतो, आपण लिहित नाही जनरली. 1 असेल तर 10⁻⁻ न्यूमरेटर मध्ये गेल्यावर नंतर मायनस होतो 10⁻⁻1.
सेम थिंग, t रेस टू +1 इट बिकम t रेस टू -1. ठीक आहे ना, हा एकटा आहे म्हणून इथं 1 आहे असा. मित्र जनरली जो डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो आपण तो LMT च्या स्वरूपात लिहितो आपण, LMT. ठीक आहे ना, LMT. ठीक आहे. सो देअरफॉर what is the m here? It is a 0. So therefore m it is a 0 आणि t raised to -1. So this is the formula for velocity, dimensional formula for velocity. ठीक है मित्रों. So what is the dimensions? Dimensions are the power. What is the dimensions? Dimensions are the power to which fundamental unit must be raised. मित्रों याचा यूज काय होतो, एखादं एसआय युनिट आपल्याला पटकन फाइंड आउट करता येतं विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन. बघा ना आता L1 म्हणजे काय, मीटर, आणि T⁻⁻1 म्हणजे सेकंड. हे बघा, मीटर पर सेकंड. डायरेक्टली वी कॅन फाइंड आउट द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. सो दॅट इज द यूज ऑफ डायमेन्शन्स. सो व्हॉट इज द डायमेन्शन्स मित्रो? हे जे 1, 0, -1 are the powers, है ना. आणि त्या पॉवरला आपण काय म्हणतो मित्रो, डायमेन्शन्स. क्लिअर? सो दॅट पॉवर इट इज नथिंग बट dimensions. So what is the dimensions? Dimensions are the power. Dimensions are the powers. कोणाच्या डोक्यावर बसलेली पॉवर? LMT च्या. What is the LMT? Fundamental unit. So dimensions are the power to which fundamental unit must be raised in order to find the physical quantity, the unit of physical quantity of the unit of any physical quantity. Yes. So that is nothing but dimension. So लक्षात काय घ्यायचं मित्रो? Dimensions are the powers. Dimensions are the powers. तर हे 1, 0, -1 हे डायमेन्शन्स आहे मित्रो. आणि व्हॉट इज दिस? L1 इन, याला रीड कसं करायचं मित्रो? 1 in length, 0 in mass, -1 in time, असं रीड करायचं आपल्याला. ठीक आहे ना. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला? दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला. सो आय एम रायटिंग हिअर. सो 1 in mass, 1 in length, 0 in mass, -1 in time. This is known as dimensional formula. This is known as dimensional formula. This is known as dimensional formula. Yes. So this is the dimensional formula of what? Of velocity. Of velocity. This is the dimensional formula for velocity. मित्रो, JEE आणि नीट मध्ये एक क्वेश्चन असतो कंपल्सरी 4 मार्क साठी. म्हणजे 4 मार्क्स भेटणार तुम्हाला, एका लाईनला 4 मार्क भेटणार. लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी IMP डायमेन्शन्स. आता काय एकदा चॅप्टर आपला पूर्ण होऊन गेला ना, मग आपण नीट आणि JEE जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे त्याची तयारी करून घेतो मित्र. कारण एकदा का बेसिक झालंय तुमचं की लगेच ह्या चॅप्टरवर JEE आणि नीटचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेतो. तर असा हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे मित्र. व्हेरी व्हेरी IMP. असा आपल्याला आता जेवढे आपण SI युनिट्स बघितले काल, त्या सगळ्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. So what is the question? What is the dimension? So dimensions are the power. Dimensions are the power to which fundamental unit must be raised in order to find the unit of that physical quantity. Yes. तर युनिट फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनचा खूप उपयोग येतो.
लेनचं काय मीटर जसं सांगितलं मी, आणि टाइमचं काय सेकंड पर सेकंड. सो सी हिअर, व्हेरी युजफुल टू फाइंड आउट द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. तर त्याचा उपयोग असा आहे मित्र. सो दॅट इज द डायमेन्शन्स. क्लिअर? ओके. असे आपण प्रत्येकाचं डायमेन्शनल फॉर्म्युला डिटरमाइन फाइंड आउट करणार आहेत मित्र. ठीक आहे ना? इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? यस, गुड गुड, व्हेरी गुड. Now, what is the dimensions? New question. Question number 7. What is the dimensions? So, dimensions of a physical quantity are the powers to which fundamental unit must be raised. जे powers असतात मित्र, ते fundamental unit जे आहे 7 LMT K, त्याची जी power असते त्याला dimension असं म्हणतो आपण. आणि ती आपल्याला उपयोगी कायासाठी पडते मित्र? टू फाइंड आउट the unit of given physical quantity, that is the dimensions. Now this is already told you that L for length. For convenience, the basic quantities are represented by symbol as L for length, M for mass, T for time, K for temperature, I for current, C for luminous intensity, MOL mole for amount of substance. Clear mitra? Very good, nice. Yes. Okay. So let us take another formula. Now, suppose area. What is the dimensions for area? जसं का आपल्याला एसआय युनिट फाइंड आउट करायचं असतं, आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. सेम थिंग, इफ यू वांट टू फाइंड आउट द डायमेन्शन, यू मस्ट नो द फॉर्म्युला. यू मस्ट नो द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया? लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ साठी काय डायमेन्शन यूज करतोय मित्र आपण? एल. ब्रेथ साठी सुद्धा काय आहे? एल, लेंथ, फंडामेंटल युनिट. सो देयरफॉर एरिया इक्वल टू एल स्क्वेअर. एल स्क्वेअर. So what is the dimensional formula for area? What is the dimensional formula for area? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असतो मित्र आपण. डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? एल एम टी. एल एम टी लिहून टाकायचं असं. एवढेच असतात. ज्या आणि कधी कधी करंट असेल तर ऍड होतो, टेम्परेचर असेल तर ऍड होतो, बट युजली एल एम टी इज एव्हरीवेअर you will find. Okay, so is there length? Yes. What is the power? 2. Is there mass? No. What is the power? 0. Is there time in this formula? No. What is the power? 0. So this is the dimensional formula. 2, 0, 0 are called as dimensions, powers to which fundamental unit must be raised in order to find out the unit of that physical quantity. लेंथचं युनिट काय मित्र? मीटर. सो मीटर स्क्वेअर. फिनिश. बघा ना मित्र, इझिली आपण युनिट फाइंड आउट करू शकतो. सो दॅट इज द डेफिनेशन मित्र. सो व्हॉट इज द डायमेन्शन्स? डायमेन्शन्स आर द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड in order to find the unit of that given physical quantity. Finish. That is the definition for dimensions. This is the dimensional formula for area. Volume, easy. So volume साठी काय मित्र? Yesterday we have seen it. It is a L cube. L cube. What is the mass? No mass. What is the time? No time involved in the equation of volume. Now, what is the density? Yes, what is the density? मित्र, so असे आपल्याला असे आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्या. ठीक आहे ना? नाउ डेन्सिटी. व्हॉट इज द डेन्सिटी? यस,
density. Mass upon, what is the formula? Mass upon volume. Mass upon volume is the formula for density. Correct. अगोदरच्या रेकॉर्डिंग बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे. अदरवाइज इट इज नॉट इझी. एवढं सोपं नाही मित्र. डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं आहे, खूप हार्ड वर्क करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे ना. 2 to 3 टॉपिक संपले आहे पहिल्या बॅचचे, आणि तुम्ही अजून क्वेश्चन मार्क आहे तुम्हाला. कशाची वाट बघताय माहित नाही है ना. ओके, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिजे डेन्सिटीचा. डेन्सिटी कॅपिटल डी लेटरने डिनोट करत असतो आपण. सो डेन्सिटी डायमेंशनल फार्मूला, इसको स्क्वेअर ब्रॅकेट में रखते हैं. सो दैट इज द डायमेंशनल फार्मूला. मास साठी कोणतं युनिट यूज करतो आपण? 1 युनिट. मास साठी कॅपिटल एम लिहून टाकायचं तिथं असं. व्हॉल्यूम म्हणजे काय? एल क्यूब. वी नो इट, एल क्यूब. आपल्याला माहिती आहे का? यस. माहिती नसेल तर प्रिव्हियस रेकॉर्डिंग बघायचे. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट, वॉल्यूम. ब्रेथ लेंथ, हाइट लेंथ, लेंथ इंटू लेंथ, इट इज अ एल क्यूब. व्हाट इज द डायमेंशनल फॉर्म्युला मित्रो? सो 1 इन मास, कारण सबका मालिक एक. आपण दाखवत नाही एक असल्यानंतर, तुमच्या डोक्यावर सुद्धा एक आहे. जस्ट जोकिंग. ओके, सो 1 इन मास. लेंथ डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये घेऊन जायचं. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. सो इट इज अ -3. न्यूमरेटर मध्ये असेल, डिनॉमिनेटर मानला तर मायनस होतो, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला? वी ऑलवेज राइट डायमेन्शनल फॉर्म्युला in terms of LMT, in terms of LMT, in terms of LMT लिहून टाकायचा. Is there L? Yes. What is the power? -3. Is there mass in the formula? Yes. What is the power? 1. Is there time in the formula? No. So if no means 0. So नाही, काही नाही म्हणजे 0 आहे. फिनिश. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला. 4 मार्क्स येणार मित्र याचे एका लाईनच्या. 1 सेकंड 2 सेकंड मध्ये 4 मार्क्स येणार आहे तुम्हाला. एवढं सोपं आहे का? बिलकुल नाही आहे. खूप कष्ट करावे लागणार. एवढं सोपं विचारणार का? बिलकुल नाही आहे. अवघड आहे का? बिलकुल नाही आहे. फक्त हार्डवर्क करावं लागणार आपल्याला. अवघड काही नाही. ठीक आहे ना. So this is the dimensional formula for density. This is the dimensional formula for density. Clear? काहीही कोणतेही इक्वेशन घ्या मित्र, फक्त फॉर्म्युला माहिती असेल तर आपण डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. ओनली यू मस्ट नो द फॉर्म्युला. ठीक है ना. सो व्हाट इज नेक्स्ट? इट इज द एक्सेलरेशन. इट इज द acceleration. It is the acceleration. What is the formula for acceleration? Yesterday we saw 8. देखा नहीं है recording तो देखो. आजचा 10वा दिवस आहे मित्रो. Continuously I am sending you recordings. Few students are doing very well. What is the formula for acceleration? Velocity upon time. Velocity upon time. Velocity म्हणजे काय असतो मित्र? Length upon time. Length upon time हा velocityचा फॉर्म्युला आहे. Length upon time. आणि acceleration म्हणजे अजून एक टाइम शिल्लक आहे. So here it is a one time. So t into t. So it is a L upon t square. It is a L upon t square.
सो देअरफॉर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये काही नकोय. There should be nothing in the denominator. So let us take in the numerator. Compulsory. So therefore L t to the power minus 2. T to the power minus 2. अभी क्या करने का मित्रों, एक्सेलरेशनचं आपल्याला डायमेन्शन्स पाहिजे आहे. सो पाहिजे आहे तर LMT लिहून टाकायचं असं. LMT एक्सेलरेशन्स LMT. लेंथ आहे का? यस 1. मास आहे का? absent आहे, absent, no mass in the acceleration formula. Is there time? Yes. So what is the time? -2. So this is the dimension for acceleration. This is the dimension for acceleration. Easy? Yes, very interesting also this topic. ठीक है मित्रों. What is the temperature gradient formula? Yesterday we have seen temperature divided by distance. Temperature divided by distance. मित्रो, तर आपल्याला ह्याचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. टेम्परेचर साठी कोणता लेटर आपण यूज करतो डायमेन्शन साठी? टी और के. कारण टी तर टाइम साठी यूज करतोय आपण. ठीक आहे ना? म्हणून आपण काय यूज करणार मित्रो? केल्विन, के. सो कैपिटल के फॉर टेम्परेचर. What for distance? It is a length L. So therefore numerator denominator में कुछ भी नहीं चाहिए हमें न्यूमरेटर में लेके जाने का है. So 1 in K minus 1 in length. What about mass? What about time? असं ठेवलं तरी चालेल का? बिल्कुल चालेल. ठीक है ना? बिल्कुल. सो व्हॉट इज द डायमेन्शन? LMT आणि इथं के शिल्लक आला मित्र, एक के आहे. LMT तर आपण युजली लिहितोच. इथं के आला, एक तर के लिहूया शेवटी. लेंथ प्रेझेंट आहे का? यस. पॉवर. मास आहे का प्रेझेंट फॉर्म्युलामध्ये? हा नाही तर 0. टाइम आहे का? नो. So no means 0. What about K? Yes. So let us write 1. So that is the dimensional formula for temperature gradient. That is the dimensional formula for temperature gradient. तर मित्रो, yesterday ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या त्या सगळ्याचा आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करता येतं. ठीक आहे ना? एंटायर फिजिक्स चे जे काही फॉर्म्युले तुमचे लर्न जर असेल, सो यू कॅन फाइंड आउट द डायमेन्शन्स. ठीक आहे ना? यू कॅन फाइंड आउट द डायमेन्शन्स. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स? बेसिक फॉर्म्युला mass into acceleration. मित्रो, सो therefore मास साठी काय यूज करतो आपण? डायमेन्शनल युनिट कैपिटल M. What is the formula for acceleration? Yesterday we saw it.
So it is a velocity upon time. या प्रत्येकाला आपल्याला फंडामेंटल युनिट मध्ये घेऊन जायचं आहे मित्र. एव्हरी टर्म्स विल बी इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. सो इज वेलोसिटी फंडामेंटल? नो. So convert it into fundamental units. Okay. So that is the mass. So what is the velocity? Length upon time. So length upon time. This is for velocity, length upon time. And already there is a time. So multiplied by time. It is in the denominator. So that is the formula. करू शकतो अशी फॉर्म्युले तयार आपण. तर मित्र फोर्स साठी युनिट काय येणार मग? सॉरी, फोर्स साठी काय झाला मित्र फॉर्म्युला आपल्याकडे मग तयार. सो एम एल अपॉन टी स्क्वायर. टी स्क्वायर. डिनोमिनेटर में हमें कुछ भी नहीं चाहिए. एलर्जी है डायमेंशन को, उसको न्यूमरेटर में लेके जाओ. सो सिंपल. सो देयरफॉर 1 इन मास, सबका मालिक एक, 1 इन लेंथ एंड -2 इन टाइम. ये गया ऊपर, ये गया ऊपर. फिनिश. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. मित्र डायमेन्शन लिहायचं असेल तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट करायचंय फक्त, बस. यस. ओके. LMT लिहायचं आहे. MLT लिहिलं तरी चालतं, काही हरकत नाही, परंतु LMT लिहूया आपण. यस, असं लिहून टाकायचं. K आणि I नाही आहे इथं, त्यामुळे LMT लिहून टाकायचं फक्त. लेंथ किती आहे? 1. सो 1 इन लेंथ, 1 in length. Mass, yes, 1 in mass. Time, yes, -2. So -2 in time. So this is the way you can find out the dimensional for force. Yes, dimension for force. तर असं आहे मित्र. तर काय होतं 11th स्टँडर्ड मध्ये काय तुम्हाला लिमिटेशन्स आहे, बरेच फॉर्म्युले तुम्हाला माहिती नाही. तर इथं फक्त तुम्हाला फक्त मेथड कळाली पाहिजे की हाऊ टू फाइंड आउट द डायमेन्शन्स. सो इफ यू डोंट नो दिस फॉर्म्युला, डोंट वरी. फक्त मेथड कळून घ्या आपल्याला तुम्ही की डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं. दॅट इज द इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके. तर आय हॅव टोल्ड यू, I have given you some examples. There are so many examples. Now, if I completed these dimensions, then I am going to take at least 50 questions for JEE and NET on the basis of dimensions only. त्याची तुम्हाला एक शीट प्रोव्हाइड केले जाते मित्र, ऑनलाइन ऑफलाइन, आणि ते तुम्हाला सॉल्व करायचं असतं. तर तुम्हाला फंडामेंटल तर कळालं मित्र काय आहे, कसं आहे डायमेन्शन्स. ओके. सो डिअर ऑल, आज फॉर द सेकंड बॅच आय हॅव गिवन ऑलमोस्ट 10 free demo class, 5 for physics, 5 for mathematics. डेमो लेक्चर ह्यासाठीच आहे मित्र, आणि ते रेकॉर्डेड तुम्हाला मी पाठवलं. आता आपले इंटरॅक्शन क्लास म्हणजे ऑनलाइन क्लास सुरू होणार आहे. सेकंड बॅच फॉर यू पीपल्स, ज्यांनी माझे फ्री डेमो क्लास अटेंड केले. मी लिंक पाठवणार आहे तुम्हाला. तर त्या अगोदर आता मित्र फ्री डेमो क्लास संपले आहे, म्हणजे तुम्हाला कळालं आहे की टीचिंग कशी आहे, कशा पद्धतीने होते, तुम्हाला कळतं की नाही, त्यासाठी फ्री डेमो क्लासेस असतात. जॉईन करायचं असेल तर
तुम्हाला मी गुगल फॉर्म पाठवणार, त्यावर तुम्ही तुमची एंट्री, काही क्वेरी असेल फीस बद्दल त्याबद्दल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आय हॅव प्रोव्हाइडेड एव्हरी इन्फॉर्मेशन. स्टील if you require any information you can ask. I have shared my numbers to you also. तर अशा पद्धतीने आपल्याला आता लाईव्ह इंटरॅक्शन क्लासेसची सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. ठीक आहे. आणि लाईव्ह इंटरॅक्शन क्लाससाठी तुम्हाला एक मी डेट प्रोव्हाइड करणार आहे, कधी सुरू होणार आहे. कारण काय होतंय, बरेच विद्यार्थी अजून जॉईन होत आहे, त्यामुळं त्यांना वेळ लागतोय थोडा. हे जे बेसिक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं, तर ऑलमोस्ट माझ्याकडे आज 15 नाही 17 to 18 स्टुडंट्स आहेत. ते रेग्युलरली मित्र मी जे होमवर्क देतो ते फाइंड आउट करतात. आता होमवर्क काय, तुम्हाला फोर्स आहे, वर्क आहे, एनर्जी आहे, ठीक आहे ना, मोमेंटम आहे, याचं डायमेन्शन तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. yesterday I have given you the list of the formulae, at least 13 to 14 formulae I have given you. So try to find out the dimension for those physical quantities and try to send it to me. That's it. Okay. तर अशा पद्धतीने आहे मित्र आपले ऑनलाईन ऑफलाईन क्लास सध्या तरी आता गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नुसार सध्या तरी आता बंद आहे. सुरुवात करणार होतो आपण मंडे पासून, नाही झालं. परंतु ऑफलाईन जरी क्लास जरी सुरू जरी झाला तर आपल्याला ऑनलाईन क्लास हा कंटिन्यू ठेवायचा आहे. ऑफलाईन जरी सुरू जरी झाला, सो ऑफलाईन क्लास मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे मित्र. जे काही गावाकडचे अदर दॅन पुणे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी मी सांगतो, ऑफलाईन क्लास तुम्हाला डायरेक्टली दाखवण्यात येईल मित्र, ऑनलाईन ॲज अ ऑनलाईन क्लास. ठीक आहे. नॉट रेकॉर्डिंग, डायरेक्ट इंटरॅक्शन, लाईव्ह इंटरॅक्शन क्लास सुरू होणार मित्र. ठीक आहे ना. पर बॅच ओनली 20 विद्यार्थी घेतो आपण स्ट्रिक्टली ऑनलाईन साठी. ऑफलाईन साठी फक्त 30 स्टुडंट्स असतात. 1-to-1 कोचिंग इज ऑल्सो अवेलेबल फॉर ऑनलाईन. दॅट्स इट. माझा नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे मित्र. नसेल तर तुम्ही मला एक SMS करू शकता. ठीक आहे ना. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी. Okay, thank you very much. Yes, thank you very much for listening me for 10 days, and I hope that many of you will join soon. Thank you very much. Good night.